तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया आमरस। आमरस सगळ्यांचा फेवरेट असतो, तर चला बनवूया। तर मी इथे खूप सारे आंबे घेतलेले, आता त्याची सालं मी चांगल्या प्रकारे काढून घेतलेली, त्याला साफ करून घेतलंय सालं काढून। आता त्यातला गर साईडला करणार आणि कोया साईडला करणार। मी गर साईडला काढून घेतलेला आहे बघू शकता, आणि ह्या कोया मी साईडला काढलेला आहे। तर आता हे गर जो आहे मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे। तर हे ॲड करतो मी मिक्सरमध्ये। त्याच्यानंतर चवीनुसार मी साखर टाकलेली। आंबा जर गोड असेल तर साखर बिलकुल बी टाकू नका। त्याच्यानंतर मी वेलची घेतलेली, इलायची घेतलेली आहे। मी एकदाच इलायची टाकतोय, तुमच्या टेस्टनुसार टाका। इलायची जास्तही टाकू नका, नाही तर चव बिघडेल। आता हे मिक्सरला मी 2-3 बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू नका सुरुवातीला, हे चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची, अशी पेस्ट करून घ्या। आता मी पहिलेच बऱ्यापैकी साखर टाकलेली, त्यामुळे आता मी साखर थोडीशीच टाकतोय। तुमच्या टेस्टनुसार गोडच्या तुम्ही साखर ॲड करा मित्रांनो। आता हे आपण हे 2 बॅच झालेले आहे। त्याच्यानंतर जे कोयाचं पाणी होतं ते पण मिक्स करून ह्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या। आता हा आपला आमरस रेडी आहे, अशा प्रकारे आहे रेडी। तर आता ह्या आमरसला 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा, चांगल्या प्रकारे थंड करून घ्या। आणि हा आमरस तुम्ही गरम गरम पुरीसोबत, चपातीसोबत, पोळीसोबत, कुरडईसोबत, साध्या शेवयासोबत जरूर खाऊन बघा, खूप छान लागतो। चला भेटूया नवीन रेसिपीवर।